नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या अँगलनं आज स्टॉक मार्केटचं ॲनालिसिस करणार आहोत आणि तेही मंगळवारच्या ओपनिंगसाठी आणि इथनं पुढच्या जर्नीसाठी। आता तुम्ही म्हणाल असं का? तर मित्रांनो, एक महत्त्वाची घडामोड US डॉलर इंडेक्समध्ये आणि USD-INR म्हणजेच आपला जो रुपया आहे त्याच्या डिप्रिसिएशनमध्ये घडलेली आहे। खूप महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु यावरती कुणीच लक्ष दिलेलं नाही। परंतु तुम्ही विचार करा, ही गोष्ट स्टॉक मार्केटला खूप मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट करू शकते आणि म्हणूनच हे ॲनालिसिस मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे। तर मग चला आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती जाऊयात आणि जाणून घेऊयात की नक्की काय घडलं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कसा येऊ शकतो आणि जर वाईट काही घडायचं असेल तर त्याच्या आधी कसे संकेत मिळतात, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतो। त्यामुळे तुमच्या जर काही पोझिशन्स ओपन असतील मार्केटमध्ये तर तुम्ही आजच सावध व्हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की तुम्ही कशा पद्धतीनं आणि काय पोझिशन्स मॅनेज करायला हव्यात। 1 2 3 स्टार्ट। मित्रांनो, हा आहे डॉलर इंडेक्सचा चार्ट। यामध्ये जर आपण पाहिलं तर शुक्रवारी मार्केट एकदम स्पाइक झालं होतं। इथे जर तुम्ही डेली कॅन्डल पाहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल। आता तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजेच स्टॉक मार्केट आणि डॉलर इंडेक्स याचं काय कनेक्शन आहे, तर याचं अपोजिट कोरिलेशन आहे। म्हणजे जेव्हाच डॉलर इंडेक्स वाढायला लागतो तेव्हा स्टॉक मार्केट खाली यायला लागतं। परंतु सध्या तुम्ही पाहिलं असेल की आपला डॉलर जरी वाढतोय तरी आपलं स्टॉक मार्केट सुद्धा वाढतंय। मग तुम्ही म्हणाले कोरिलेशन कसं काय परफेक्ट बसतंय, तर ते तुम्हाला पुढे कळेल। आता तुम्ही लक्षात घ्या की हा डॉलर इंडेक्स वाढतोय, की जी चिंतेची गोष्ट आहे, परंतु ती शुक्रवारपर्यंत चिंतेची गोष्ट नव्हती, ती आज चिंतेची गोष्ट आहे। का? तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आहे यूएसचा 10 इयर बॉन्ड यील्डचा चार्ट। आणि या चार्टमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतंय मित्रांनो, तर यामध्ये आपण पाहायला भेटतं की 10 इयर बॉन्ड यील्डचा रेट जो आहे तो वाढायला लागलेला आहे आणि आज तिथलं मार्केट चालू आहे। त्यामुळे इथे तुम्हाला ट्रेड होताना दिसतोय। इथे तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसते, तर इथे ट्रेड हॅपन होतोय। आता महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ती याच्याही पुढे आहे। आता हा जो चार्ट आहे, हा चार्ट आहे US डॉलर वर्सेस इंडियन रुपी। म्हणजेच 2 दिवसापासून तुम्ही टीव्हीवरती बातम्या ऐकल्या असतील की आपला जो काही रुपी आहे किंवा आपला जो रुपया आहे त्याचं व्हॅल्यू डिप्रिशिएट झालंय आणि ह्या डिप्रिशिएट होणाऱ्या व्हॅल्यूमुळे आपल्या भारताला काय काय नुकसान होणार आहे ते पहा। तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जे ऑइल इम्पोर्ट करतो तर त्याची प्राइस मोठ्या प्रमाणावरती वाढते। त्यानंतर ज्या काही इम्पोर्ट करणाऱ्या कंट्रीज आहेत तर त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर ज्या एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली असते, कारण त्यांना डॉलर रिसीव्ह होतात आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना जास्ती पैसे मिळतात। परंतु स्टॉक मार्केटचा आणि याचं अपोजिट कोरिलेशन नेहमी राहिलेलं आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा USD-INR मध्ये ब्रेकआउट होतो तेव्हा तेव्हा नक्कीच स्टॉक मार्केट पडतं। तर तुम्ही इथं पाहिलं असेल की इथे सगळ्यात मोठा जो काही USD-INR ला कंट्रोल करणारा एक पार्टी आहे ती म्हणजे RBI। RBI म्हणजे आपला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। हे लोक ह्या डॉलरला कंट्रोल करत असतात, हे लक्षात ठेवा। तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी किती कम्प्रेस झालेली आहे। अगदी छोट्या छोट्या कॅन्डल्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात। का? तर इथे RBI उभा असतो, कारण याचा जो संबंध आहे या USD-INR चा हा डायरेक्टली आपल्या इकॉनॉमीशी संबंध येतो। परंतु तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या की शुक्रवारी बनलेली ही तुम्ही कॅन्डल पहा। ही कॅन्डल सुरू झाली होती 83 रुपये 17 पैशाला आणि ही कॅन्डलचा हाय आहे 83 रुपये 70 पैसे। एवढं मोठं मुवमेंट कधीही USD-INR मध्ये येत नाही। ह्या तुम्ही डेली कॅन्डल्स पाहू शकता, हार्डली 10-12 पैशाचं मुवमेंट येत असतं, परंतु एवढं 60-70 पैशाचं मुवमेंट पॉसिबलच नाही। परंतु हाच ब्रेकआउट घाबरवून टाकणार आहे स्टॉक मार्केटला, हे लक्षात घ्या। आता आज याच्यामध्ये ऑफशोरमध्ये डीलिंग चालू आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता की ही आजची कॅन्डल इथे रेड दाखवत आहे, परंतु या कॅन्डलला आज जास्त महत्त्व नाहीये। उद्या जेव्हा मार्केट सुरू होईल तेव्हा सकाळी 9 वाजता जर USD-INR 83 रुपये 40 पैसे याच्या वरती जर ओपन झाला या एरियामध्ये, तर मित्रांनो तो स्टॉक मार्केट पाडायला कारणीभूत ठरू शकतो, कारण त्याचा हार्डल संपलेला आहे। तो ऑल टाइम हायला आहे आणि त्याने एक फ्रेश ब्रेकआउट दिलेला आहे। त्याला जर फॉलो थ्रू कॅन्डल मिळाली मित्रांनो, तर
हा USD INR 85 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आणि जर आरबीआयने याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं, आरबीआयने जर डॉलर सेल करायला सुरुवात केली आणि आरबीआयने पुन्हा याला जर कंट्रोल करायला सुरुवात केली, तर मित्रांनो हा पुन्हा 83 रुपये 28 पैसे याच्या खाली येऊ शकतो. आणि तो येणं ही फार चांगली गोष्ट आहे, कारण याचा संबंध आपल्या इथे असणाऱ्या महागाईशी डिरेक्टली आहे. तर मग हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि अशा पद्धतीने जर समजा मंगळवारी उद्या सकाळी जर USD INRचा ब्रेकआउट होत असेल, तर मित्रांनो तुमची कुठलीही जर पोझिशन असेल शॉर्ट पोझिशन मार्केटमध्ये, तुम्ही इमिजिएट एक्झिट करा ॲट द मार्केट चालू झाल्यानंतर. तुम्ही वाट पाहू नका. कुठलीही शॉर्ट पोझिशन किंवा कुठलीही बाईंगची पोझिशन तुमची असेल तर तुम्ही ती एक्झिट करून जा, कारण मार्केट फार वोलाटाईल होऊ शकतं आणि मार्केट शार्पली डाऊन साईड पकडू शकतं जर याचा ब्रेकआउट झाला तर. ब्रेकआउट तसा टेक्निकली ऑलरेडी झालाय, परंतु याच्यामध्ये आरबीआयचं इंटरव्हेन्शन फार मोठं असतं हे लक्षात घ्या. आणि आरबीआयचं इंटरव्हेन्शन इन द सेन्स की आरबीआय याला कंट्रोल करतं, परंतु शुक्रवारी आरबीआय याला कंट्रोल करण्यामध्ये फेल झालं. म्हणजेच काय की आरबीआयकडे प्रचंड पैसे जरी असले तरी सुद्धा ते कंट्रोल करू शकतीलच याची खात्री नसते, हे लक्षात घ्या. त्यामुळे उद्याची ओपनिंग जर 83 रुपये आणि 40 पैसे याच्या वरती जर झाली USD INRची, तुम्ही याला ट्रॅक करा. उद्या सकाळी मार्केट म्हणजे आपलं स्टॉक मार्केट सुरू होण्याआधीच हा USD INR सुरू होत असतो. आणि जर मार्केट जर याच्यावरती गेलं मित्रांनो, आपल्या ज्या करन्सी मार्केट आहे त्याचं, तर मग तुम्हाला पाहायला भेटेल की आपलं स्टॉक मार्केट मात्र गॅप डाऊन ओपन होईल आणि त्यानंतर शार्पली ते डाऊन साईडला जाईल. परंतु आता मंगळवारचं जे पूर्णपणे मार्केट आहे हे आपण आरबीआयच्या हातामध्ये आहे असं म्हणू शकतो. आरबीआय काय सेंटिमेंट क्रिएट करतं त्याच्यावर डिपेंड आहे, कारण याचा ब्रेकआउट जो झालाय हा 85 रुपयापर्यंत जाईपर्यंत थांबणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हा जर 85 रुपयापर्यंत गेला तर इकडे मार्केट ऑलमोस्ट 1000 पॉईंटच्या आसपास क्रॅश होऊ शकतं. एवढी मोठी ताकद ह्या USD INR मध्ये असते, कारण रिलायन्स असतील किंवा ऑइल इम्पोर्टिंग कंट्रीज असतील यांच्यावरती तुम्ही प्रचंड सेलिंग प्रेशर पाहू शकता, अगदी जर उद्या आरबीआयने इंटरव्हेन्शन केलं नाही तर. आणि ज्या काही IT कंपनीज आहेत ज्यांना डिरेक्टली डॉलर रिसीव्ह होतात, तर त्या कंपन्यांमध्ये मात्र तुम्हाला एक शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळू शकतं, कारण त्यांना सगळे पैसे डॉलरमध्ये रिसीव्ह होत असतात आणि त्यामुळे त्यांना जास्त प्रॉफिट होतो. परंतु ही गोष्ट स्टॉक मार्केटला आणि सर्वसामान्य भारतीय लोकांना कुणालाही परवडण्यासारखी नाही, हे लक्षात ठेवा. इथे फक्त विषय स्टॉक मार्केटचा नाहीये, तर सगळ्यांना महागाईची झळ बसू शकते जर ह्याचा ब्रेकआउट फॉलो थ्रू मिळाला तर. परंतु सध्या जे काही इलेक्शनचं वातावरण आहे आणि आरबीआय कडनं आणि जे काही फेडचे चेअरमॅन आहेत तर त्यांच्याकडनं जे काही रेट कट्सच्या ज्या अपेक्षा आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्यांनी स्टेटमेंटही तसंच केलेलं आहे. त्यामुळे याचा ब्रेकआउट सस्टेन होण्याची शक्यता तशी कमी आहे, परंतु कुठलीही गोष्ट आपल्या हातामध्ये नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो ब्रेकआउट आहे हा बरंच काही सांगून जातो. त्यामुळे उद्या आता पाहावं लागेल की आरबीआय नक्की काय करते, परंतु याला तुम्ही ट्रॅक करा आणि याच्या ट्रॅकिंगवरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि जर तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल की हे US 10 year बॉन्ड डील नक्की काय असतं, हा डॉलर इंडेक्स कसा असतो, याच्यामध्ये ट्रेड कसा होतो, USD INR मध्ये कसा ट्रेड होतो, त्यानंतर या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने हँडल करू शकतो आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये USD INR ला पाहून कशा पद्धतीने ट्रेड घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तुम्हाला नक्कीच आम्ही मदत करू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच आवडली असेल. तर मग आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.